कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे कवरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गावदेवी माते की जय पवन पुत्र हनुमान की जय जय हरी सर्वांना जय हरी अध्याय 13वा आणि अध्याय 13वा श्लोक क्रमांक 5 आणि 6 त्यामधील खालच्या ओव्या आता यावरी सुख ते एव विद देख जेने एकेची अशेख विसरे जीव मनावाचे काये जे आपुली आन वाये देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये जयाचे नि जालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुने वरीही लाभू का आघवियांच्या इंद्रिय वृत्ती हृदयाच्या एकांती थापटोनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय तेथे जे होय तया नाम सुख गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु मोकं करोति वाचालं पंगुलंघेते गिरिं यत्पार्थं तमां वन्दे परमानन्दं महादेवं जय सर्वांना तुमच्या वडीलधाऱ्या आई वडिलांच्या वडीलधाऱ्यांच्या साधू संतांच्या सेवेसाठी निवडलेल्या ओवी ज्ञानेश्वरी
अध्याय 13वा आणि 13व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 5 आणि 6 यामधील 26, 27, 28, 29, 126, 127, 128, 129 आणि 131 या ओव्या निवडलेल्या आहेत. आज प्रबोधनी एकादशी आणि पंढरपूर यात्रा आणि त्याचबरोबर संत नामदेव महाराज यांची जयंती सुद्धा. या प्रित्यार्थ या दिवा गावामध्ये एकादशी निमित्त पंधरवड्याची एकादशी आणि या निमित्त प्रवचन, कीर्तन, हरिपाठ या सेवा होत असतात आणि हीच प्रवचनाची सेवा माझ्यासारख्या बालकाला या मंडळाने दिली म्हणून त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे. कारण मी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार नसून एक सामान्य लेकरू आहे आणि यांनी या गादीवर मला बसवलंय. कारण बालक वाकुडा वेचुका चाले, बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले, ते चोच करोडी मावली रिगे जेवी. का बालक बापाची या ताटी रिगे, रिगोणी बापा तेच जेवू लागे, की तो संतोषलिनी वेगे मुखची ओढी. जसं माऊली सांगतात की बालक आहे आणि तो वेडावाकडा चालतो, वेडावाकडा बोलतो आणि ते आई वडील काय करतात, आनंदाने त्याचा आनंद घेतात. तेच बाप जेवायला बसल्यानंतर त्याच्या ताकामधलं त्या बापाला फिरवत असतो आणि ते बाप आनंदाने सेवन करत असतो. कारण का, माझ्या वडिलांचे निरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. हा मार्ग माझ्यापर्यंत असाच आलेला नाहीये. कारण आई बाप मार्गकरी आहेत आणि त्यांच्या मुळे हा मार्ग मला भेटलेला आहे. माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. सामान्य गोष्ट नाहीये. कारण असाच हा मार्ग कोणाच्या पण वाट्याला येत नाही. आईची कूस पवित्र लागते हो. आईची कूस पवित्र असल्या कारणाने आणि घरामध्ये वैष्णवांचा मार्ग असल्या कारणाने हा जो संत श्रीपाद बाबांचा प्रसाद माझ्यापर्यंत लाभला. नवे नवे ही आनंद संप्रदाय, ही संत मालिका, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ही परंपरा माझ्या भाग्यात आली. नाहीतर असाच कुठेतरी
अडकून पडलो असतो, तर माझ्या श्रीपाद बाबांनी अनंत उपकार केले. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे टेकिले त्यांचे पाय, दिले अक्षय अभय कानगा, सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. खरंच एवढे अनंत उपकार केले. जी गोष्ट, जे नाम तुमच्या आमच्यापर्यंत आज पोचले ना, खरंच आपण भाग्याचे. आम्ही देवाचे देवाचे आणि दास श्रीपाद रायाचे. आम्ही देवाचे देवाचे, दास पंढरी रायाचे. कारण का, माझ्या साधू संतांनी तो भगवंत दाखवला, म्हणून माझ्या साधू संतांचा पहिला गवगवाट केला जाईल, नवे नवे त्यांचा नामाचा उच्चार केला जाईल. म्हणून आज भगवंताचं पुंडलिकावर ते का म्हटलं जातंय. आज पुंडलिकाच्यासाठी भगवंत विटेवर आलाय. त्या पंढरपुरामध्ये आज आषाढी आणि कार्तिकी भक्तजन येती, नाही का, आणि चंद्रभागे स्नान करती. ती आषाढी आणि आज कार्तिकीची वारी. आज बघा पंढरपूरला किती जनसमुदाय वारकरी तिथे पोहोचलेले आहेत. खरंच तो भगवंत त्या भक्तासाठी तिथे युगे 28 विटेवरी उभा असा जो भगवंत आहे, तो तुम्हाला आम्हाला सहज प्राप्त झाला. कोणामुळे हो, तर पुंडलिकामुळे आणि नंतर श्रीपाद बाबांमुळे. असाच हा भगवंत आपल्याला कळाला नसता. किती वाऱ्या केल्या असत्या, पंढरीच्या वाऱ्या केल्या असत्या, आळंदीच्या वाऱ्या केल्या असत्या, पण हा भगवंत काही कळाला नसता. तुम्हा मला हा मनुष्य देह मिळालेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेता. कशासाठी दिलाय देवाने देह, तर फक्त आणि फक्त भजनासाठी. अरे अबोली रत्न जोडले रे तुझं, का रे ब्रह्मबीज नवळ कशी. अरे अमोलिक असं रत्न म्हणजे हा नरदेह तुला भेटलाय. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देव हो म्हणती ते देवची होती, आणि तरी कान धरावा चित्ती. पण आम्ही तो चित्तामध्ये धरत नाहीये, आम्ही त्याला साठवत नाहीये. त्या चित्तामध्ये माझ्या साधू संतांनी त्याला चित्तामध्ये साठवला, आणि म्हणून त्यांना त्याचा अनुभव आला. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, आणि शब्दाचे गौरव कामा नये. शब्दाचे गौरव करून कामा काही येणार नाहीये, अनुभव पाहिजे. तुका चाखोनिया सांगे, माझा अनुभव आहे आमगे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो. साखर खाल्ल्याचा अनुभव येतो, मिरची खाल्ल्याचा अनुभव येतो, मीठ खाल्ल्याचा अनुभव येतो, कडू कारलं खाल्ल्याचा अनुभव येतो. मग भगवंताचा अनुभव असावा का नसावा. तर माझे श्रीपाद बाबा सांगतात की भगवंताचा अनुभव आजही आता तसाच्या तसा आजही या शरीरामध्ये उपभोगता येतो. हा नरदेह भेटलाय कशासाठी, त्याच्यासाठी. काक नाही टाळाप्रमाणे हा नरदेह भेटलाय. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकलिया वर्म फेरा पडे. बाबा हा जो मनुष्य जन्म भेटलाय ना, ही शेवटची पाळी साधू संतांनी सांगितली आहे. आणि या जर मनुष्य जन्मामध्ये येऊन जर तुम्ही आम्ही त्या भगवंताला जाणलं नाही, तर पुन्हा 84 लक्ष मध्ये योनीमध्ये फिरत बसायचं. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. अशा वेळी काय करायचंय, तर फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. या साधू संतांच्या मांदियाळीमध्ये येऊन बसायचंय. देव असाच समजणार नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आज भगवंताचं म्हणजे पांडुरंग परमात्माचं
लग्न, बरोबर ना? तुळशी विवाह, माझ्या श्रीकृष्ण भगवंताला आवडणारी तुळशी, ती तुम्ही काय आपण वारकरी संप्रदायामध्ये ती आपण काय केलेली आहे, त्याची माळ धारण केलेली आहे. म्हणजे जे आवडे देवासी तो एका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा, वैष्णवांचा सांगितलंय. भगवंताला सर्वात आवडणारी प्रिय वस्तू म्हणजे तुळस आहे, आणि त्या तुळशीची माळ आपण धारण केली म्हणजे आपण परत भगवंताचे आवडते झालो. आपल्याला भगवंत आवडतो यात नवल नाही, पण भगवंताला आपण आवडलो पाहिजे. पण आज आम्ही काय करतोय, मनाच्या मार्गाने चाललोय. आम्हाला हा मार्ग नकोय, आम्हाला खाऊन पिऊन सगळं करायचंय. जमणार नाही माऊली, वैष्णव व्हावं लागेल, माळ धारण करावी लागेल, पवित्र तुळशीची माळ धारणच करावी लागेल. तर नाहीतर कदापि ते साध्य होणार नाही. आणि हे जे पंढरपुरामध्ये जे चालू आहे लग्न, आज देव उठणी एकादशी, देव झोपलेल्या का हो? चातुर्मास संपून देव उठणी एकादशी आहे. चातुर्मासामध्ये देव विश्राम करतात, पण हा जो कारोबार आहे तो निद्रेमध्ये सुद्धा भगवंत चालवतो. जसं आपल्याला जे भगवंताचं नाम दिलंय ना साधू संतांनी, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती चालूच आहे, तसं भगवंताचं ते नामस्मरण चालूच आहे. म्हणून ही सृष्टी चालू आहे. देव झोपलेला नाहीये, तो काळ आहे विश्रांतीचा. पण झोपलाय म्हणता येईल का? कदापि म्हणता येणार नाही. आणि असा ही देव उठणी एकादशी, आणि या निमित्ताने आज हा जो आनंद उत्सव आहे सगळीकडे आज पाहायला मिळतो. प्रबोधनी एकादशी, हा मामा सांगतात प्रबोधन करण्याकरता आहे. बघा म्हणजे काय की बाबा जे झोपलेले आहेत ना त्यांच्यासाठी आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, शरणरिघा देवासी, शरणरिघा देवासी. काय सांगितलंय? तो उठा जागे व्हा आणि काय करा, तर त्या भगवंताला शरण जा, त्या भगवंताचा धावा करा. कारण नाही कोणाचे कोणी, अरे तुझे नव्हे रे कोणी, अंती जासी एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. तुझी बायको नाही, तुझी पोरं नाही, तुझा संसार नाही, कोण तुला येणार नाही. जेव्हा अंतकाळ येईल ना शेवटचा मरणाचा काळ, कारण जन्माला आलाय म्हणजे मरण अटळ आहे. जन्म घेतलाय ना मृत्यू लोकामध्ये म्हणजे मरण हा अटळ आहे, त्याला बोलवायची गरज नाहीये. मग मरणाच्या वेळी तुला कोण सोडवेल, तर फक्त माझा भगवंत सोडवेल. जसं गजेंद्र आहे, गजेंद्र हत्ती एका तलावामध्ये त्याच्या सहपरिवारामध्ये परिवारासोबत क्रीडा करत होता, आंघोळ करत होता त्या पाण्यामध्ये, त्या चिखलामध्ये. आणि काय झालं, तर गजेंद्राचा पाय त्या मगरीने धरला, त्याने आकांत केला. पण त्याचे सगळे सहकारी, त्याची मुलं, त्याची पत्नी हे सगळे काय गेले, त्या
त्या तलावातून बाहेर पडले. त्याला कोणीही वाचवायला आलं नाही. शेवटी गजेंद्र ताकदवान, एवढा मोठा अवाढव्य, एवढा ताकदीचा प्राणी, ताकद लावून कमी पडली. कारण पाण्यामध्ये मगरीची ताकद ही डबल पट्टीने आहे हत्तीच्या. आणि शेवटी काय झालं, जाणवलं की बाबा आता याच्यापासून मला कोणी सोडू शकत नाही. म्हणून काय केलं, शेवटी भगवंताचा धावा केला. आणि भगवंताचा धावा केल्यानंतर भगवंताने लगेच हाकी सरशी उडी याप्रमाणे भगवंत आला आणि त्या मगरीचा नायनाट केला आणि त्या गजेंद्राला वाचवलं. म्हणजे काय तर बाबा तू काय कर, तनाने मनाने आणि जीवा भावाने मला शरण ये. तनु म्हणू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वंता करावे दास्य सकळ. माझं दास्यत्व पत्करावं लागेल. त्याही पुढे जाऊन सांगतो. हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. पण मनुष्य जन्म हा दिलाय 3.5 हाताचा सुंदर असा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन आणि तेने तू जोडशील नारायण नासे जीव पण भोवरंग. हे इंद्रिय दिलेत ना, हे फक्त भगवंताच्या भजनासाठी दिलेत. हा जो नरदेह दिलाय हा भजनासाठी दिलाय. आणि या भजनामध्ये भगवंताचंच भजन करायचंय, भगवंताचंच चिंतन करायचंय, भगवंताचंच मनन करायचंय. आणि मग कुठे जाऊन भगवंताची आठवण येईल तुम्हाला. नाहीतर आपण व्यवहारामध्ये फसलोय. आज आम्ही भगवंताशी व्यवहार करायला निघालोय. आम्ही आज भगवंताशी व्यवहार करायला निघालोय. आम्ही मंदिरात जातोय, भगवंताला नमस्कार करतोय, माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, तुला 21 नारळाचा हार देईल, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे, मी तुला. अजून काय काय बरेच नवस केले जातात नाही का, आपल्या इच्छेनुसार, आपल्या पैशानुसार, आपल्या अवस्थेनुसार. आणि मग काय, हा व्यवहार चाललाय. तर भगवंताला व्यवहार मान्य नाही. भगवंताला काय पाहिजे तर तू माझा हो. अर्जुनाला भगवंत तेच सांगतायत. अर्जुनाकडून युद्ध कसं करून घेतलंय भगवंताने. अर्जुनाला भगवंताने सहज समाधी दिलीये आणि त्या समाधीमध्ये त्या भगवंताने अर्जुनाकडून युद्ध करून घेतलंय. ती सहज समाधी माझ्या श्रीपाद बाबांनी आम्हाला सहज लावून दिलेली आहे. आणि कर्म करायला सांगितले. ते विहित कर्म बाधत नाही. त्या कर्माला सांगितले ना, जन्म कशामुळे घ्यावा लागतो. आगा करणी जे ओरावे ते सुख दुःख फळावे आणि तेची भोगा यावे जन्म एका देहा एका. म्हणजे कर्म जर शिल्लक राहिले तर जन्म घ्यावा लागतो. पण माझ्या श्रीपाद बाबांनी आम्हाला कर्माच्या पलीकडे नेले, कर्म बाद करून टाकले. कशाच्या जीवावर तर त्या नामाच्या जीवावर. जन्म कशामुळे, पाप पुण्य समान समी तरीच पावी जे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर ही कर्मभूमी मिळते. पण साधू संत सांगतात आम्हाला पाप आणि पुण्याचा पत्ताच नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येती पाप पुण्य अंगा. एका झाडाला अग्नी लागल्यानंतर त्या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी आहेत. आणि त्या झाडाला अग्नी लागल्यानंतर ती पक्षी कुठे पळतील, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, भेटतील त्या वाटेला पळतील. मग तसं या देहामध्ये नामचिंतनाचा, त्या ज्ञानाचा अग्नी लागल्यानंतर तुमच्यामध्ये जे विकार आहेत हे तर पळूनच जातील, पण पाप पुण्य सुद्धा शिल्लक राहत नाही. लागून येते पाप पुण्य अंगा.
अशा प्रकारे साधू संतांनी हा आपल्याला काय सांगितलंय, मार्ग जाऊन गेले आधी दया निधी संतते आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणजे पाप पुण्य पण आपल्याला लागत नाही, पण त्याच्यासाठी ते नाम पाहिजे. अशा प्रकारे अग्निरूप व्हायचंय. आणि पुन्हा जाऊन सांगितलंय वासना, सर्वात वासना जर शिल्लक राहिली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण इथे सांगतात संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळोणी जाये मग राम नामे उपजे आवडे आणि सुख घडोघडी वाढू लागे. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे नाही का, सुख सुख सुख. सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग अवघाची तू सुखरूप होसी आणि जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. अरे जन्माचे तुला ते दुःख लागले ना, ते दुःख विसरण्यासाठी तुला सुखाचा पत्ता शोधावा लागेल. आणि दुःख आणि सुख, हे दुःख म्हणजे काय हो, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळ किती वावे फजित म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. म्हणजे बाबा किती वेळा जन्माला येणार आणि किती वेळा मरणार. त्या आईला प्रत्येक जन्मामध्ये त्या आईला किती यातना आहेत. हे तेथे जे होय तया नाम सुख. अरे हे सुख जर पाहिजे असेल ना तर साधू संतांना शरण जा. तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या. कारण इतर कुठेही नाक घासलं ना तर हा पत्ता कळणार नाही, सुखाचा पत्ता कळणार नाही. किती घासा, किती वाऱ्या करा पंढरपूरच्या, किती आळंदीच्या वाऱ्या करा, पण सुखाचा पत्ता काही कळणार नाही. सुखासाठी काय करावं लागेल तर फक्त माझ्या साधू संतांना शरण जावे. संत काय करतात तर संत त्या जीवाला ते अनादी तत्व सांगतात. ते नाम तत्व तुमच्या हृदयात पेरतात, कानात पेरतात आणि मग त्याची अनुभूती येते. तेव्हा तो जीव सुखाला प्राप्त करतो. आज आम्हाला वाटतंय आम्ही खूप पैसे आमच्याकडे आले म्हणजे आम्ही सुखी, आमच्याकडे 2 गाड्या आल्या, बंगला बांधला म्हणजे आम्ही सुखी. जय हरी बाबा. आम्हाला चांगली नोकरी लागली म्हणजे आम्ही सुखी, आम्हाला चांगली बायको भेटली म्हणजे आम्ही सुखी, आम्हाला 2 पोरं झाली म्हणजे आम्ही सुखी. सुखाची व्याख्या नाहीये बाबांनो. सुख बसे एके ठाई बहुपाई संतांची. सुख माझ्या फक्त संतांजवळ आहे, नाहीतर इतर ठिकाणी सुखाचा पत्ता नाहीये. म्हणून काय करा तर शरण जा संतांना शरण जायचंय. आणि ते पण कसं जायचंय तर तनाने मनाने आणि जीवा भावाने. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुजले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. जयाचे नि वाक्य उजवडे झाले चित्त निधडे आणि ब्रह्माचे नि पाडे निशंकू होय. काय केलं आता माझ्या श्रीपादामानी चित्त निधड केलंय, म्हणजे आता कसली चिंताच नाही. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव देह जाओ अथवा राहो. आता काय झालंय, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव.
हा विश्वास माझ्या साधू संतांच्या त्या वाणीवर तुम्ही आम्ही ठेवला, म्हणून ही भीती आपली गेली नाही का? नाहीतर आज बघावं, माणसं घाबरतात, कापतात. मरणाला कोण नाही घाबरत? प्रत्येक जीव मरणाला घाबरतो. पण आपल्यासारख्या आता सामान्यच बोलावं लागेल, आपल्यासारख्या सामान्य जनांच्या भाग्यात नाही का ब्रह्मांडाचा धनी या बाबा विश्वंभराचा अवतार अवतार विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला तेरे जीव सुखावला तेरे जीव सुखावला विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव भगवंत साक्षात माझ्या भाग्यात आला, तुमच्या आमच्या भाग्यात आला. म्हणून नाही का, म्हणून काय केलं तर लग्न लावून दिलं श्रीपाद बाबांनी आपलं. कोणाबरोबर? तर त्या भगवंता बरोबर. या श्रीपाद बाबांना या रामदास बाबांना निज रूपाला काविल निज रूपाला काविल शिवाची लाविल जीवाचं लगीन शिवाची लाविल या श्रीपाद बाबांना या रामदास बाबांना निज रूपाला काविल निज रूपाला काविल आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल या श्रीपाद बाबांना या रामदास बाबांना निज रूपाला काविल निज रूपाला काविल चित्ताचं लगीन चैतन्याशी लाविल चित्ताचं लगीन चैतन्याशी लाविल काय वर्णूया लग्नाचा थाट नाही का? येतं का? बोला. काय वर्णावा या लग्नाचा थाट काय वर्णावा या लग्नाचा थाट श्रीपादानं लावली जन्म मरणाची वाट श्रीपादानं लावली जन्म मरणाची वाट ताल मृदुंग टाळ मृदुंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत शिवाचं लगीन शिवाची लाविल जीवाचं लगीन शिवाची लाविल. हो, त्या जीवाचं लगीन शिवाशी लावलं. म्हणून त्या भगवंताचा अनुभव आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला येतो नाही का? मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवाराया. कितीही मोठं संकट असलं तरी पण आपण काय करतो? त्याला सामोरे जातो. का? ते भगवंताची कृपा, त्या नामाची पावर,
त्या नामाशिवाय हे विश्व साक्षात ब्रह्मदेव सुद्धा काय होता, गैरहजर होता. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरक्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो न सृष्टी करू शके, न मद ईश्वरा ते न ओळखू शके. तेने थोरू केला एके नामे जेने, त्या नामाने त्याला थोर पण आलं आणि हे विश्व निर्माण करण्याची ताकद त्या ब्रह्मदेवाला प्राप्त झाली. अशा प्रकारे हे नाम तुमच्या आमच्या हृदयामध्ये माझ्या श्रीपाद बाबांनी पेरलं नाही का, कानामध्ये पेरलं. काना वचनाची भेटी सरी साची पै किरीटी आणि वस्तू होऊन उठी कवडू ऐकूतो. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराणा जाऊ तुम्ही. ते नाम ते नायन पैगा बरवे जरी मनी अति अनावे आणि तरी या संताया बजावे सर्वस्वेचे. ते नाम काय, कुठे पण जिथे जाऊ तिथे त्या भगवंताचा आनंद आपल्याला घेता येतो. एका ठिकाणी सांगितलंय नाम कसं आहे, नाम पवित्र आहे, उत्तम आहे. आणि माझे ज्ञानोबा सांगतात की बाबा आता या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा सगळा उल्लेख आहे. क्षेत्र म्हणजे शरीर आणि शरीराला समजणं म्हणजे क्षेत्रज्ञ याचा उल्लेख आहे. इथे सांगितलंय पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट पृथ्वी आप तेज आहे, तेजापेक्षा 10 पट वायू आणि वायूपेक्षा 10 पट आकाश. आणि माझा ज्ञानोबा माऊली सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पूसे निवृत्तीचे झाड, ज्ञानदेव पूसे निवृत्तीचे झाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. असं हे नाम तुमच्यापर्यंत माझ्या साधू संतांनी सहज दिलं नाही का. आपल्याला कुठे जायची गरज लागली का हो, घोटी कुठे, माझे श्रीपाद बाबा घोटीचे, आपण कुठे, पण सहज. कारण संत काय करतात, सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविते. माझ्या साधू संतांना सायास झाला पण तुम्हा आम्हाला घडवलं. आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, आपल्या सारखंच बनवून ठेवलं. म्हणून काय झालं, जन नोहे जनार्दन ही जी समता आली ना की माझा भगवंत सगळ्यांमध्ये नांदतोय, याच्या पलीकडे दुसरं काही. माझ्या बाबांनी तेच सांगितलं की मला विसरा पण माझ्या नामाला विसरू नका, माझ्या भगवंताला विसरू नका. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना. श्रीपाद बाबांना माझ्या रामदास बाबांना, नारायण बाबांना माझ्या रोहिदास बाबांना, नाना बाबांना माझ्या श्रीपाद बाबांना. विसरू नको, विसरू नको, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना. विसरू नको साधका तू माझ्या रामदास बाबांना. हो, कारण काय झालंय, इतके जन्म आपण काय झालंय त्या भगवंतापासून वंचित झालेलो आहे. आपल्याला तो भगवंत भेटला नाहीये. चुकलिया माय पुता संकटी एकाके बहु काळे झाले भेटी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ती संधी उठी माझी अनिवार्य रुदन.
तेवी जीव शिवावसटी भक्तीची या पेटी झाली पेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ती संधी उठी माझी आणि वार रुदना. अरे त्या भगवंत वाट पाहत होता हो. वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ वाट वेळ झाला उभा पांडुरंग वाट वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. तरच तो भगवंत आपली वाट पाहत होता. आणि काय झालं अचानक आपली जी आईची आणि मुलाची जी ताटाटूट झाली होती नाही का. कारण मम वंशे जीवलोके जीव भूता सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिचिती. अरे मी भगवंताचाच अंश आहे नाही का. आणि तो भगवंत मला बरेच जन्म त्या भगवंतापासून मी वंचित होतो आणि या जन्मामध्ये त्या भगवंताची ओळख झाली आणि म्हणून त्या भगवंताचा जसाच्या तसा अनुभव आला. त्या भगवंताचा आनंद लुटता आला. तू देव मी भक्त ऐसा करी. याप्रमाणे बाबा काय सांगितलं हृदय हृदय एक झाले या हृदयीचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडिता ऐसे केले अर्जुनाला काय सांगितलं सगळं ज्ञान सांगितलं पण द्वैत ठेवून नंतर बाबा काय सांगितलं की बाबा व्यवहार कसा चालेल. व्यवहारासाठी द्वैत ठेवावं लागलं. तू देव आणि मी भक्त ऐसा करी. कारण की बाबा हे सामान्य ज्ञान नाहीये. हे अनादी काळाचं तत्वज्ञान जेव्हा तुमच्या हृदयामध्ये येतं ना तेव्हा त्या भगवंताचा जसाच्या तसा अनुभव येतो आणि मग तो नाचू लागतो डोलू लागतो गाऊ लागतो आणि मग त्याचा व्यवहार सगळं भगवंतच बघतो. त्याला काही करायची गरज नाही. माला जपू न कर जपू माला जपू न कर जपू मुख से कहू न राम सुमरन मेरा हरि करे मैं पायो विश्राम कबीरा मैं पायो विश्राम. आता काय झालं की बाबा काही करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. त्या भगवंताला भेटण्यासाठी तीर्थाटनाला जायची गरज नाही. मंदिरात जायची गरज नाही कुठे अजून पिंपळाला फेऱ्या घालायची गरज नाही. काही करायची गरज नाही. नारळ ठेवायची गरज नाही. दिवा अगरबत्ती करायची गरज नाही. पण हे जाणल्यानंतर बरं का आणि जोपर्यंत ही गोष्ट जर जाणली नसेल तर ते करावंच लागेल. जोवरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा तोवरी या साधना फसाव्याच लागतील. म्हणून जे काय आहे हे थोडक्यात आणि सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मी ते लेकरू आहे तुमचं. माझ्या पेक्षा ज्ञानी मंडळी ते समोर बसलेली आहेत. यांना मी काय ज्ञान सांगणार. कारण सूर्यासमोर काजव्याने किती चमकावलं कितीही चमकण्याचा प्रयत्न केला तरी तो सूर्यच असतो. त्यांच्यामुळे हा काजवा चमकतो एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून जे ज्ञान माझ्यापर्यंत माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नवे नाना बाबा आणि ही सगळी मंडळी माझे जयहरी बाबा असतील नारायण बाबा असतील सत्यवान बाबा असतील प्रभाकर मामा असतील सुदाम बाबा असतील ही सगळी मंडळी आहेत. यांच्यामुळे हा माझ्यापर्यंत ज्ञान भेटलं.
कारण ही मंडळींनी काय केलं माहितीये का, आपल्या बाजूला बसवलं. म्हणून दलवी बाबा असतील, क्षमा असावी, काही वेळा राहून जात या मंडळींमध्ये, या संगतीमध्ये. कारण संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. कारण आपण बिघडलेलाच होतो, पण आता चांगल्यामध्ये बिघडलो नाही का. कारण साधू संतांच्या संगतीमध्ये आलो आणि त्या भगवंताचं वेळ लागलं. हा, तर अशा प्रकारे या साधू संतांनी म्हणून काय, ऐसियाचा पदर धरा देव जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. म्हणून झालेली सेवा, तुमच्या सेवेसाठी घेतलेली उभी, आता यावरी सुख ते एव विद देख, जेणे एकची अशेख विसरे जीव मनावाचे काय, जे आपुली आण वाये देह स्मृतीची त्राये, उडीत जे जयाचे झालेपणे पांगुळा होई जे प्राणे. काय होतो, प्राण पण पांगुळा होऊन जातो. सात्विकता त्याच्यामध्ये ते सात्विकासी दुने वरही का आगमियाच्या इंद्रिय वृत्ती, हृदयाच्या एकांती थापटून सुसुप्ती त्याला थापटलं जातं. आणि जे का किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय, तेथे जे होय दया नाम सुख हा अनुभव त्या भगवंताच्या नामानेच येणार. आणि म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. या उक्तीप्रमाणे जे काय बडबड केली ती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून बदलून घेतल्याप्रमाणे मी बोललो. कारण ही वाणी कोणाची आहे, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची. म्हणून जे काय बोललो असेल तर ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेने बोललो. आणि याचा तुम्ही सगळ्यांनी काय करा, विचार करा. आणि जेवढा लवकर होईल तेवढं माझ्या सद्गुरूंना संतांना शरण जा आणि तो ज्ञान उजळून घ्या. ते ज्ञानाचा दीप आपल्या हृदयामध्ये पेटवा आणि आनंदाला सुखाला प्राप्त व्हा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. चल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सर्व संतां की जय.